अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य। पहिल्या रांगेत बसण्यावरून मेधा कुलकर्णी नाराज। मेधा कुलकर्णी पुण्यातील कार्यक्रमातून निघून गेल्याचंही समोर। कार्यक्रम सारथीचा माझ्या घरचा नाही, थांबायचं की जायचं हा त्यांचा प्रश्न। पहिल्या रांगेत बसू न दिल्यानं मेधा कुलकर्णींच्या नाराजीवरती अभिमन्यू पवार यांची प्रतिक्रिया। गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय। खासदार बोलतो मी 5 खून केलेत, बॉम्ब फोडेन। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये संजय दिना पाटलावरती राज ठाकरे यांची टीका। मगरूर आणि शिव्या देणाऱ्या संजय दिना पाटलानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटलाचे कान टोचलेत, सूत्रांची सगळी माहिती आहे। संजय पाटलासोबतची व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणात फरार आहे का? संजय पाटलाचा एका व्यक्तीसोबतचा फोटो दाखवून संदीप देशपांडेंचा सवाल। तर संजय पाटलाची अपघातग्रस्त गाडी कोणाच्या नावावर आहे? 10 कोटी केवळ चोरी प्रकरणाचा उल्लेख करत संदीप देशपांडे यांच्याकडून सवाल उपस्थित। संजय पाटीलची वागण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज तशीच आहे। संजय दिना पाटलाचा विषय आता सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। पत्रकाराला दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया। रेल्वे भरती दरम्यान राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्यानं त्यांची सुरक्षा काढून घेतली होती। त्याचप्रमाणे संजय पाटलाची सुरक्षा का काढून घेतली जात नाही असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला केलेला आहे। महिलांबाबत शिव्या देण्याचं प्रमाण जास्त, याबाबत आम्ही गंभीर आहोत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकरांची प्रतिक्रिया। आगामी काळामध्ये अशा शिव्या येऊ नयेत, नाहीतर महिला आयोगाला नक्कीच पावलं उचलावी लागतील, विजया रहाटकर यांचा इशारा। लोकप्रतिनिधींच्या शिवीगाळीला सरकारचं अभय आहे का? कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचं दाखवायला तरी कारवाई करा। संजय पाटील प्रकरणावरती सतेज पाटील यांचं सरकारला कारवाईचं आवाहन। शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र। संजय राऊतांच्या भाषेविरोधात पत्र लिहून तक्रार। तर राऊत शिवीगाळ अभद्र भाषा वापरत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख आहे। राऊतांवरती तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करा, वाघमारेंची मागणी आहे। मवियाच्या बैठकीमध्ये आमचे बहुतांश आमदार उपस्थित होते। आमदार अनुपस्थितीच्या बातमीवरती राऊतांचं स्पष्टीकरण। पण एक दिवस शिंदे फडणवीसांनाही फोडू शकतात, त्यामुळे ऑपरेशन टायगर पासून फडणवीसांनी सावध राहावं, राऊतांचा शिंदे फडणवीसांना टोला। 6 खासदारांना पक्ष वाढवण्यासाठी 50 कोटी दिलेत, माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतो ही चांगली गोष्ट आहे। शिवसेना खासदार फुटीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर 50 कोटींचा आकडा 4.5 वर्षांपूर्वीचा होता, तो व्याजासकट वाढला असेल, उदय सामंतांचा संजय राऊतांना टोमणा। कुणाकडे पाणी न घेणाऱ्या खासदारांसमोर विमानामध्ये रंगीत पाणी होतं, ते खासदार कोका कोला प्यायलाही नकार द्यायचे। 6 बंडखोर खासदारांच्या विमान प्रवासावरती संजय राऊत यांची टीका। आरक्षणातून प्रश्न सुटणार नाहीयेत, योजनाही तितक्याच महत्त्वाच्या असतात। पुण्यातील सारथीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। तर आरक्षणाची ही मागणी योग्य असल्याचं फडणवीसांचं प्रतिपादन। अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी आता चंपतराय यांचा राजीनामा, अनिल मिश्रा यांचाही राजीनामा। विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशानंतर राजीनामा। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांचा राजीनामा। राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी 1 कोटी रुपये आणि 1 किलोची चांदीची वीट दिली, त्यांनी अजूनही आम्हाला रिसीट दिलेली नाहीये। अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरती राऊतांचं विधान। चंपतराय यांना पाठीशी घातलं जातंय, राऊतांचा आरोप। वडेट्टीवार आमचे अतिशय चांगले मित्र आहेत, एकनाथ शिंदेंचे देखील ते जवळचे मित्र आहेत। शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल। उदय सामंतांकडून विजय वडेट्टीवार यांना पक्ष प्रवेशाची ऑफर। मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना प्रवेशाचं वृत्त फेटाळलं। नसरापूर प्रकरणी पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला। 29 तारखेला नसरापूर प्रकरणी निकाल येणार आहे। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या निकालावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावरती जैन समाजाचा झेंडा लावल्याप्रकरणी मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरे यांची भेट। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका, वर 2 गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता असं समजू नका, राज ठाकरेंचा इशारा।
मालाडमधील जैन समाजाच्या शिष्टमंडळाचा राज ठाकरेंना माफीनामा। राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेमध्ये माफीनामा दिलेला आहे। शिवरायांच्या जिरेटोपाचा अवमान झाल्याबद्दल माफी मागितलेली आहे। कर्जमाफीतील अटींमुळे 70% शेतकऱ्यांवरती अन्याय होणार। पंढरपूरच्या भूमीमध्ये शब्द देऊन सरकार खोटं बोलत असेल तर काय करणार? रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा। तर एल्गार मोर्चापूर्वी सरकारला आमचं ऐकावंच लागेल, रोहित पवारांचा इशारा। ईशान्य मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा पुन्हा दौरा असणार। सर्व 6 गद्दारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा। गद्दारांच्या मतदारसंघातील दौऱ्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊ, संजय राऊतांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती प्रतिक्रिया। संजय पाटलाच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे पुन्हा दौरा करणार। गद्दारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे दौरा करतील, संजय राऊतांची माहिती। तर ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। महापौर रितू तावडेंसमोर मॅनहोलमध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार। मुकादम मुद्दाम मॅनहोलमध्ये पडल्याचा रितू तावडेंना संशय। महापौर रितू तावडेंकडून चौकशीचे आदेश। तर रितू तावडे पाहणी करताना मुकादम मॅनहोलमध्ये पडले होते। तिहेरी तलाक आज आहे आणि पुढेही होणार, असं सना मलिक यांचं वक्तव्य। तर सना मलिक यांच्या वक्तव्यावरती पक्षाकडून भूमिका स्पष्ट। सना मलिकांचं वक्तव्य वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्ष या मताशी सहमत नाही। सुनील तटकरेंनी पत्रक काढत भूमिका स्पष्ट केली। राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत। उद्याचं कोणाचंही नाव घेऊन काय होणार? भाजपचे माजी खासदार प्रीतम मुंडेंचं वक्तव्य। प्रीतम मुंडेंनी मृत विलास घुलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। धाराशिवमध्ये आमदार प्रवीण स्वामींची पोस्ट व्हायरल। फुटीने आकडे बदलतात, शिवसैनिकांची निष्ठा बदलत नाही। पोस्टमधून फुटीर खासदारांना अप्रत्यक्ष टोला। उद्धव ठाकरेंच्या 28 जूनच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी पोस्ट व्हायरल। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिर यांची बुधवारी रात्री लोहगडावरती पाहणी। घटनास्थळाची पाहणी करत स्थानिकांशी संवाद। केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट होणार असल्याचीही माहिती। केतन अग्रवालच्या वडिलांकडून फडणवीसांची भेट। केतनच्या आई वडिलांकडून फडणवीसांकडे न्यायाची मागणी। केतन अग्रवाल हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांना आश्वासन। लोहगडावरील घटना अनाकलनीय, फडणवीसांची प्रतिक्रिया। केतनला टक्कल असल्यानं सियाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं। केतन अग्रवाल वीग वापरत असल्यानं सियाला खटकत होतं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये धक्कादायक बाब समोर। लोहगडवरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण आणि याच प्रकरणामध्ये आता ज्याची चूक असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी। आरोपी सिया गोयलच्या आईची प्रतिक्रिया। माझी मुलगी दोषी आढळली तर त्याच ठिकाणाहून तिलाही खाली फेकून द्या, सियाच्या आईची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आमदार संजना जाधव यांना दिलासा। औरंगाबाद खंडपीठाने उमेदवारी कायम ठेवलेली आहे। उमेदवारी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती। न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा। काही नेते राजकीय स्टंटबाजी करत आंदोलन करतात। भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची रोहित पवारांच्या उपोषणावर टीका। अशा आंदोलनांमागे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय भूमिका अधोरेखित होते, कृष्णराज महाडिक यांची टीका। मराठा कुणबी नोंदींसाठीच्या शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ। समितीची मुदत 1 जुलैपासून 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली। मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानंतर शासनाकडून GR जारी। पश्चिम रेल्वेमधील हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। आरोपी रोशन सुवर्णा बसने कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होता। लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून हत्या झाल्याचा प्रकार। IAS अधिकारी तुकाराम मुंढेंच्या जीवनावरती आधारित पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार। 17 जुलैला पुण्यामध्ये पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडणार। तुकाराम मुंढेंचा जीवन प्रवास संघर्ष या पुस्तकातून उलगडणार। पंतप्रधान मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांची भेट। भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। तर भारताची यशस्वी डिजिटल प्रणाली जगातील इतर भागीदार देशांसोबत शेअर करण्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध, पंतप्रधान मोदींची ग्वाही। दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना आता एका क्लिकवर मिळणार। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचा निर्णय। पोर्टलमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार योजनांची माहिती आपोआप मिळणार। नागपूर अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेची अंमलबजावणी
करा तर अन्यथा बेमुदत उपोषण करू, तुकाराम बाबा महाराज यांचा सरकारला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. बोरिवलीमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली मेगा जॉब फेअर, तर जॉब फेअरचे आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते उद्घाटन. 16 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये युवक युवतींना नोकरीची संधी दिली जाणार. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ. चांदीच्या दरामध्ये 5,000 रुपयांची तर सोन्याच्या दरामध्ये 1,000ची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,45,230 रुपयांवर. चांदीचे दर हे जीएसटीसह 2,31,750 रुपयांवर पोहोचले. वर्ध्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून टीईटी परीक्षेच्या तयारीचा आढावा. सुरक्षा व्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेसह पोलीस बंदोबस्ताची पाहणी करण्यात आली. 28 जूनला 11 केंद्रांवरती 2,245 उमेदवार टीईटी परीक्षा देणार आहेत. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिली दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. 17 लाखांची अत्याधुनिक शस्त्रक्रिया ECHS या योजनेतून मोफत करण्यात आलेली आहे. डॉक्टर सुरेश भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली एका माजी सैनिकावरती ही शस्त्रक्रिया झालेली आहे. जळगावमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त भव्य जनजागृती रॅली. जिल्हा परिषद आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये महापौर दीपमाला काळे यांच्यासह एनसीसीचे विद्यार्थी आणि नागरिकांची देखील विविध पोस्टर्सद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त चित्र रेखाटत अभिवादन करण्यात आलेलं आहे. कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूंच्या माध्यमातून फलक रेखाटन केलेलं आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर 4% वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचे दर तब्बल 4% वाढलेले आहेत. होर्मुझ समुद्रधुनीतील मालवाहू जहाजावरती हल्ला आणि त्यानंतर भाव वाढले आहेत. तेलाच्या वाढत्या किमती तणावामुळे आशियाई बाजार घसरलेत. सिंधुदुर्गाच्या कुडाळमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे सेनेची महावितरण कार्यालयावरती धडक. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. चंद्रपूरमध्ये 28 जून रोजी राखीव प्रवर्गातील समाजाचा संयुक्त महामोर्चा. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारकडे मागणी. मनमाडला खंडित वीज पुरवठा प्रश्नी शिवसेना आक्रमक. महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब. वीज पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी. भाजपच्या वरिष्ठ नेत्याला मिरजच्या भूमापन कार्यालयामध्ये आंदोलन करण्याची वेळ. माजी सभापती मकरंद देशपांडे यांसाठी आंदोलन. देशपांडे यांनी कार्यालयामध्ये ठिय्या मांडत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. लातूर जिल्ह्यातल्या अंबुलगा साखर कारखान्याकडे ऊसाची बिलं थकल्यानं शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव. अनेक शेतकऱ्यांची ओंकार अंबुलगा साखर कारखान्याकडे ऊस बिलं थकीत आहेत. पाठपुरावा करूनही बिलं अनेकदा यावेळेस देण्यात येत नाहीयेत. बिलं अदा करण्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांचा घेराव आहे. जळगावच्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये पहिल्याच मुसळधार पावसामध्ये मंगरुळ धरण हे ओव्हरफ्लो झालंय. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं खेळ उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसात दमदार पाऊस झालेला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीला चांगली सुरुवात. शेतीच्या मशागतीची कामं पूर्ण करून पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 6 मंडळात पावसाची अतिवृष्टी. अमरावती, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी तालुक्यामध्ये बरसला धो-धो पाऊस. पावसामुळे 4 घरं कोसळली तर 3 बकऱ्यांचा मृत्यू. 2 दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीची आकडेवारीही समोर. नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये अखेर पावसाला सुरुवात. रिमझिम पावसामुळे शहरासह परिसरामध्ये गारवा निर्माण. सकाळच्या सरींमुळे पेरणी केलेल्या पिकांना काहीसा फायदा यावेळेस होण्याची दाट शक्यता. भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याचं मोठं संकट. जिल्ह्यातील 65 सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 19.85% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित. जून अखेर पावसाला सुरुवात न झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठलेला आहे. जिल्ह्यातील 26 प्रकल्पांमध्ये केवळ 20% इतका पाणी साठा शिल्लक आहे. गंगापूर धरणामध्ये देखील 30% इतका पाणी साठा शिल्लक आहे. जून महिन्यामध्ये पाऊस न पडल्यानं कोल्हापूरच्या राधानगरी धरणामध्ये पाण्याचा साठा कमी झालेला आहे. जून महिन्यामध्ये राधानगरी धरणामध्ये किमान 40 ते 45% पाणी साठा असायचा.
मात्र यावेळेस तो 17% इतकाच शिल्लक राहिलाय। पाणी कमी असल्यानं धरणातील छोटी यावेळेस बेट ही नजरेत पडत असल्याचं दृश्य आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर खरीपाच्या पेरणीची लगबग। चांदवड तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी असं असलं तरी अद्यापही पावसानं दमदार हजेरी लावलेली नाहीये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 29,000 हेक्टरवरती पेरणी, मात्र 80 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय कोणी पेरणी करू नका, कृषी अधीक्षकांचं शेतकऱ्यांना आवाहन आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीला वेग 100 मिलीमीटरपेक्षा यावेळेस 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। तर समाधानकारक पाऊस न झाल्यानं अमरावती शहरातील कृषी सेवा केंद्रांमध्ये शुकशुकाट, बियाणं बाजारपेठात देखील शुकशुकाट। तर शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई नाही, खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्यास उत्पन्नावरती परिणाम होण्याची शक्यता। गोंदियामध्ये धान उत्पादकांना मोठा दिलासा, उत्पादकांना देण्यासाठी 286 कोटींचा निधी आला। आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा, तर 78,122 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। शेतकऱ्यांनी आतापर्यंत 30,96,000 क्विंटल धानाची विक्री केलेली आहे। पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट घाटात सुरक्षा कठडे बसवण्याच्या कामाला सुरुवात। घाटामध्ये अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे नसल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। परभणीमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं आडगाव ते धारफाटा रस्त्याला तड्याचं स्वरूप, रस्त्याचं अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची यावेळेस मागणीही केली जाते। गोंदिया शहरातील भूमिगत गटार योजनेचं काम पावसाळा संपेपर्यंत बंद। नगराध्यक्ष सचिन शेंडे यांचे यावेळेस आदेश आहेत। पावसाळ्यामध्ये सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक हैराण, अपघातांचं प्रमाण वाढल्यानं नगराध्यक्ष शेंडे यांचा निर्णय आहे। धुळे शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचं काम सुरू, मात्र पाऊस असल्यानं यावेळेस भूमिगत गटारसाठी खोदलेले खड्डे उघडे। खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होऊन नागरिक जखमी, तर खड्डे तात्काळ बुजवण्याची नागरिकांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था, रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप। पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं 70% काम पूर्ण। मागील वर्षी जूनमध्ये कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी उपोषण केलं होतं। पुणे सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यामध्ये कंटेनर बंद पडल्यानं वाहतूक कोंडी। साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबलांब रांगा, पोलिसांनी कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केलेली आहे। सांगली महापालिकेच्या यावेळेस शाळेमध्ये जाऊन महापौरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। महापालिकेच्या शाळांची महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अचानक पाहणी केलेली आहे। जेजुरीमध्ये लोणारी समाजाचा यलगार, 23 एकर जागेसह धर्मशाळा वाचवण्यासाठी भव्य मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी केलं। ट्रस्टच्या कथित मनमानी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी। पुण्याच्या खेडमध्ये पत्रकार संघाच्या वतीनं संजय दिना पाटलाचा निषेध, पत्रकारांना धमकी आणि खालच्या भाषेत शिवीगाळ केल्यानं कारवाईची मागणी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये विशेष आढावा बैठक संपन्न। पुरंदरच्या तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभागातील यावेळेस अधिकाऱ्यांकडून वारीच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। बिकट अवस्थेतील भाताण ग्रामपंचायतीला अमिटीमुळे सोन्याचे दिवस, तर अमिटी विद्यापीठाकडून ग्रामपंचायतीला दरवर्षी सुमारे 35 लाख रुपयांचा कर। शेकडो स्थानिकांना रोजगार, रिक्षा, मेस आणि इतर व्यवसायांना चालना मिळणार आहे। नंदुरबारमधून खानदेश एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा।